देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवत चिंतन रूपी सेवेकरता हा निवडलेला अभंग हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणीपर प्रकरणातील असून जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगामधून साधक दशेतील मागणी भगवंतासमोर प्रस्तुत करता. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यावायचा तसा या ठिकाणी संपन्न होत असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि असणारा हा सोहळ्याचा आजचा उपांत्य दिवस भगवत कृपेनं ज्ञानोबा तुकोबा चैतन्य सद्गुरू श्री आबासाहेब हरिभक्तीपरायण असणारे महाराज यांच्या प्रेमापोटी ही आलेली सेवा यथामती यथावकाश श्री गुरु कृपा करतील, ज्ञानोबा तुकोबा कृपा करतील. त्याप्रमाणे प्राप्त वेळेमध्ये काही अभंगाचं चिंतन या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला अभंगाचा भाव आणि भूमिका पाहण्याचा प्रयत्न करू. तदनंतर आपण अभंगाचं काही चिंतन माझ्या अल्पमतीने जसं तुमच्या समोर मला ठेवता येणं शक्य आहे तसं मी काही चिंतन तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करीन. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. प्रस्तुतच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय साधक दशेतलं मागणं भगवंतासमोर व्यक्त करतात. या अभंगाचा विचार करत असताना संगती महत्वाची येते अशी की जगद्गुरु तुकोबराय आज भगवंतासमोर मागणं मागतात. आता वास्तवामध्ये मागणीला विरोध असणारे तुकोबराय मागणं मागायला प्रवृत्त होतात का? महाराजांच्या मागणी पाठीमागचा कोणता उद्देश आहे? मागणं मागावं की न मागावं, किंबहुना या काही प्रस्तावित गोष्टीचा विचार आपण प्रस्तावनेमध्ये करण्याचा प्रयत्न करू. सामान्यतः अभंगाचं चिंतन स्पष्ट होण्याकरता एक सरळ सरळ भूमिका लावायची ती अशी की आपण साधक दशेतून वाटचाल करत असताना ह्या असणाऱ्या परमार्थ हेतून ह्या सप्ताहाचं आयोजन प्रयोजन आहे. आणि या सप्ताह करण्यापाठी मग कीर्तन प्रवचनादी मालिका करण्यापाठी मग एकच कार्य आहे की आम्हाला यातून परमार्थ साध्य करून घ्यावयाचा आहे. आणि हा परमार्थ जर साध्य करावयाचा असेल तर परमार्थ साध्यतेमध्ये सगळ्यात सोयीस्कर, सगळ्यात अगदी कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, गुंतागुंत न होता सरळ बाहेर पडण्याचा जर मार्ग असेल तर निरोबरा सांगतात त्या पद्धतीनं की तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कुटी काही. या न्यायानं आपण त्यांनी जे काही जीवनामध्ये आचार धर्म पाळला त्याच पद्धतीचा आचार धर्म जर आम्ही आमच्या जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही सुद्धा त्या फलाची प्राप्ती होईल असं ज्ञानोबरायांचं असणारं 17व्या अध्यायातलं बोलणं. या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्याच उद्देशानं आपल्याला या अभंगाचा संग लावायचा आहे. जगद्गुरु तुकोबराय भगवंतासमोर मागतात, आपणही त्यांच्या निमित्तानं मागायचं आहे. कारण परमार्थ करत असताना आपण सामान्य कोटीतले जीव आहोत किंवा सामान्य साधकाची प्राथमिक अवस्था आहे. आपण परमार्थ करण्याकडे जे प्रवृत्त झालो किंवा परमार्थ जे करायला लागलो याच्या पाठीमाग आपल्याला काही ना काही मिळावं ही अपेक्षा आहेच आहे. कारण जीवाचा स्वभाव आहे कोणतंही कार्य करत असताना त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार हे प्रलोभन दाखवल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती तिकडे होत नाही. अगदी पारायणाला गर्दी सुद्धा कधी असते? पारायणामध्ये प्रसादाचं आयोजन प्रयोजन जर चांगलं असेल तर माणसं इकडे प्रवृत्त जास्त होतात. त्याच्याच ऐवजी जर अनुष्ठानयुक्त पारायण ठेवलं बाबा, ज्याचं त्यांना आपल्या सोयीनं आपापली व्यवस्था करून या ठिकाणी बरोबर 9 वाजता कीर्तनाला उपस्थित राहा असं जर म्हणलं तर मला नाही वाटत एवढी संख्या उपस्थित होईल. म्हणजे सांगण्याचा भाव इतका, कोणतंही कार्य करत असताना प्रत्येक गोष्टी मग आपल्याला एक अभिलाषा आहे, आपल्याला एक इच्छा आहे. बाबा आम्ही गेले 5-6 दिवस झालं सेवा करतोय, आता या सेवेच्या पोटातून आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, म्हणजे प्राप्त झालं पाहिजे ही अपेक्षा आहे. मात्र बऱ्याच वेळेला आपल्याला संधी प्राप्त होऊन सुद्धा मागणं कळलं न कळल्यामुळं तुकोबरायांना ही गोष्ट कल्पित असल्यामुळं महाराजांना माहित होतं की हा समाज मागितल्याशिवाय राहणार नाही. पण मागायची यांना पाहिजे तशी प्रकारची बुद्धी नसल्यामुळं ते त्या ठिकाणी त्या मागणीमध्ये फसणार. म्हणून तुकोबराय ती सर्व जबाबदारी आपल्या अंगावरती घेतात आणि आपण काय मागायचं, कुणाकडे मागायचं आणि कसं मागायचं
या भूमिकेतून महाराज अभंगाची स्पष्टोक्ती करतात. महाराज देवाकडे मागतात. काय मागतात तर महाराजांचं अभंगातलं चिंतन महत्वपूर्ण आहे. देवा आता ऐसा करी उपकार. तुकोबरा म्हणता देवा आता म्हणजे हे वर्तमान कालवशातलं पद आहे. आता म्हणण्यावाटी मागचा महाराजांचा भाव असा आहे, देवा आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये तू अनेक उपकार केलेले आहेत. कोणते कोणते उपकार केलेले आहेत? सगळ्यात महत्वाचा उपकार, देवे नरदेह निदान लागले हाती, वा दिली इंद्रिय हात पाय कान, किंवा जेने हा जीव दिला दान. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रयोजन मला प्राप्त झालं. त्यानंतर मनुष्य देहाची प्राप्ती झाल्यानंतर या देहामध्ये परमार्थ करण्याची माझ्या ठिकाणी बुद्धी निर्माण झाली. हे त्यातलं महत्वपूर्ण प्रयोजन आहे. ही बुद्धी होण्याकरता दुष्काळ पाडला गेला. ही बुद्धी होण्याकरता माझ्या ठिकाणी दिवाळं निघायची पद्धत पाळी आली. हे वाचणारी बुद्धी होण्याकरता आई वडिलांचं जाणं झालं. यातून मला बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. ह्या सगळ्या गोष्टी तू करत 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 शेवटी मनाची ही कृपा माझ्यावरती केली आणि या सगळ्या कृपा तू आतापर्यंत केलेल्या आहेत. आता देवा या वर्तमान स्थितीमध्ये अजून एक माझ्यावरती उपकार कर. कोणता उपकार कर तर महाराज त्याचं वर्णन उत्तरार्धात करतात. देवा आता ऐसा करी उपकार. कोणता उपकार कर वा काय दे तर देहाचा विसर पाडी मज. मला आणखी एकच अपेक्षित आहे की मला या देहाचा विसर पाड. आता वास्तवामध्ये देहाचा विसर पाडणं ही मागणं जे महाराजांचं आहे हे तुम्हा सामान्य लोकांकरता थोडस खटकणार आहे. आपण देहाचा आटव धरूनच देह संबंधीचा पसारा वाढवण्याच्याच उद्देशानं आपण देवाकडे परमार्थ करण्याकरता प्रवृत्त झालेली मंडळी आहात. मात्र याच्या अगदी विरोधाची भूमिका महाराजांची आहे. माझं बोलणं कळतंय का बघा. आम्ही जे परमार्थ करायला लागलो, भजन भजनादी कीर्तनादी कार्य करायला लागलो, या देहाला मानून करायला लागलो का देहाचा विसर पडावा म्हणून करायला लागलो? या देह संबंधी असणारा सांसारिक पसारा वाढावा म्हणूनच आमचा परमार्थ चालू आहे का याच्या उलट हा पसारा कमी व्हावा आणि माझी प्रवृत्ती निवृत्तीकडे वळावी अशी आमची भूमिका आहे? याचा जर विचार केला तर आपली सगळी ही असणारी भूमिका महाराजांच्या मागणीच्या विरोधातली आहे. पण महाराजांचं मागणं उचित असल्याच्या योगानं आपल्याला ते सिद्ध झाल्याशिवाय, स्पष्ट केल्याशिवाय का त्यांचं काय महत्तमता आहे हे कळल्याशिवाय आपण त्या मागणीवर आरूढ होणार नाही. याचा विचार विस्तारामध्ये आपण करणार आहोत. सामान्यतः लक्षात घ्या की तुकोबराय जे मागतात ते हिताचंच मागतात. या दृष्टिकोनातून महाराज म्हणतात, देवा माझ्यावर असा उपकार कर की या देहाचा विसर मला पाड. का हो महाराज, या देहाचा विसर पाडावा असं तुम्ही का अपेक्षित करता? त्याला महाराजांनी त्याचं उत्तर द्वितीय चरणात दिलं. बाबा देवा तरीच हा जीव सुख पावे माझा. तरच या पदामध्ये चकार म्हणजे निश्चय सांगितला. तरच म्हणजे तरीच या पदाचा अर्थ निश्चय सांगितला. याला कोणताही विकल्प ठेवला नाही. जर माझ्या जीवाला सुख प्राप्त होत असेल तर याच आणि याच गोष्टीने होणार आहे. हे बरे केशी राजा कळू आले. हे मला चांगलं केशी राजा आता कळायला लागलेलं आहे. आतापर्यंत वरपंग बुद्धीनं परमार्थ करण्याची पद्धती माझी होती किंवा माझ्या त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश नव्हता. याच्यामुळं मला काही गोष्टी कळत नव्हत्या. मी प्रयत्नात होतो, भजनात होतो, कीर्तनात होतो, साधनात होतो, पण मला बरं काय आहे याचं अजून फारसं ज्ञान झालं नव्हतं. जसं काही आम्ही तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये आपल्यालाही फारसं बरं काय आहे याचं कळत नाही. आपण वास्तवतेला धरून वागायचा प्रयत्न करतो का मान्यतेला धरून वागायचा प्रयत्न करतो? माझं बोलणं कळतंय का बघा. वास्तवता वेगळी आणि मान्यता वेगळी. जगामध्ये मान्यता आहे ती वास्तवता असेल असं सांगता येत नाही आणि जी वास्तवता आहे तिची मान्यता असेल असं सांगता येत नाही. अगदी सोपं बोलायचं ठरलं तरी परमार्थिक जीवन केल्याशिवाय, परमार्थ तत्वाचा परब्रह्म तत्व जोडल्याशिवाय जीवाला सुख होणार नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. ही वास्तवता आहे का मान्यता आहे? ही वास्तवता आहे. पण आपण याच परमात्म तत्वाच्या प्राप्तीनं सुख होईल म्हणून पाठीमागं लागलोय का संसाराचं चांगलं व्हावं म्हणून लागलोय? बोलणं कळतंय का बघा. म्हणजे जरी ही वास्तवता असली तरी मान्यता सर्व जगामध्ये संसार केल्यामुळे सुख होईल हीच असल्यामुळे आपण त्याच्या पाठीमागे लागलोय. म्हणजे मला सांगण्याचा भाव इतकाच यामधला की जसे आपण अजून अज्ञानी आहोत, म्हणजे अज्ञानी आहोत, आपल्याला अजून खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय याचा चांगल्या प्रकारचा आपल्याला बोध झालेला नाही किंवा आपल्याला कळत नाही. आपण साधना करतोय म्हणजे सामान्यतः साधनेच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे. यामध्ये सर्वच गोष्टी संपन्न होणार नाहीत. महाराज ही इथं हीच भूमिका घेतात. महाराज म्हणतात की मला आतापर्यंत मी असाच होतो,
माझी एक प्रकारची वरपंग सेवा होती, पण आता मात्र देवा मला चांगलं कळून आलेलं आहे, या श्रीगुरूंच्या कृपेनं, त्या भगवंताच्या कृपेनं मला या गोष्टी काही चांगल्या कळून आल्या की केवळ आणि केवळ मान्यतेला जर उपयोग नाही तर वास्तवता लक्षात घेतली पाहिजे. मला जर सुख प्राप्त व्हायचं असेल तर तो उपकार करून ध्येयाचा विसर पाडल्याशिवाय ते सुख मिळणार नाही, हे मला बरे म्हणजे चांगलं कळून आलेलं आहे. मग महाराज त्याचं उत्तर देत असताना इथपर्यंतच अभंगाचं सूत्र आहे. अभंग जरी 6 चरणाचा विस्तारित असला तर अभंगामध्ये साधारणतः 2 प्रकार आहेत. काही अभंग सूत्र स्वरूपाचे आहेत आणि काही अभंग विस्तारित स्वरूपाचे आहेत. सूत्र स्वरूपाच्या अभंगामध्ये दिसायला सूत्र छोट आहे पण त्याचा विस्तार भरपूर आहे. तसा प्रस्तुत अभंग सूत्र स्वरूपाचा नसून विस्तारित स्वरूपाचा आहे. अभंगाचा सूत्र एकच आहे, देहाचा विसर पाडी मज. हे अभंगातलं सूत्र आहे किंवा सिद्धांत आहे. या सिद्धांताची परिपूर्ती करण्याकरता राहिलेली जी 4 चरण आहेत त्याचं अतिशय विस्तारात तुम्हाला आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये महाराजांनी उत्तर दिले. असं का सांगितलं असेल त्याचं एक मला वाटत असेल कारण मी तुमच्याबरोबर ठेवतो, योग्य वाटलं तर घ्या. त्याचं कारण असं, जगद्गुरु तुकोबारायांना कृपा झाल्याच्या योगानं भगवंताची प्राप्ती झाली आणि प्राप्ती झाल्याच्या योगानं देवाकडे त्यांना मागता आलं आणि त्या मागणीच्या योगानं ती परिपूर्ती होऊन त्यांचं मागणं सिद्धीला जाईल असं त्यांच्या ठिकाणी विश्वास आहे. पण त्यांचंच अनुकरण करणारे, आचरण करणारे तुम्ही आम्ही वारकरी, आम्हाला लगेचच देवाची भेट होईल, त्याची कृपा होईल आणि त्याच्या कृपेच्या योगाने सर्व काही सिद्ध होईल असं लगेच सांगता येत नाही. मग आपण कशी वाटचाल करावी हे नेमक्यापणानं कळावं, म्हणजे देहाचा विसर कसा पाडावा हे कसं कळावं, यासाठी महाराजांनी त्याचं विस्तारित स्वरूप सांगितलं. देवा माझ्या या ठिकाणी देहाचा विसर पडण्यासाठी माझ्या ठिकाणी एक काम कर. ज्या विसर आणि आठव या भूमिका ज्या वृत्तीच्या आहेत तीच वृत्ती ठाव देई चित्ता राखे पायापाशी. त्या वृत्तीला तुझ्या पायाजवळ स्थिर कर आणि त्या ठिकाणी त्या पायापासून तिला बाजूला जाऊ देऊ नको. ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीसी अखंडित. मग आता वृत्ती पायापासून बाजूला जाते, ती का जाते? ती वृत्ती बाजूला जाण्यासाठी त्या विकारांचं कारणीभूत असल्यानं महाराज पुढे त्यांना सांगतात, या वृत्तीला बाजूला जाण्यासाठी जे कारणीभूत आहेत ते आस, भय, चिंता, लज्जा किंवा लाज, काम, क्रोध हे जे षड विकार आहेत यांच्यामुळेच माझी वृत्ती बाजूला जाते. मग यासाठी तुम्हाला यांचा माझा संबंध तोड आणि हे सगळ्या गोष्टी करून येण्यासाठी मला एकच दे. मागणे येते एक हेची आहे आता नाममुखी संत संग देई. म्हणजे याचा उलट क्रमाने विचार केला असता देवा आतापर्यंत मला कळत नव्हतं, म्हणजे मी वरपंगपणानं परमार्थ करतो. तुका म्हणे नको वरपंग देवा, का नको? आता बरे केशी राजा कळ आल्यामुळं आतापर्यंत झालं ते गेले ते भूस जावो परते. म्हणजे आता पाठीमाग काय झालं याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. आता मला कळल्यानंतर, आता सामान्य पदानं मला कळलंय आणि आता कळल्यानंतर मी तुला देवा सांगतोय की घेई माझी सेवा भावशुद्ध. माझी सेवा भावशुद्ध नाहीये. कशी सेवा भावशुद्ध होईल? भावशुद्ध म्हणजे चित्तशुद्ध. हे चित्तशुद्ध होईल कशानं? तर या चित्तशुद्धी करता साधन म्हणून तू माझ्या मुखामध्ये नामस्मरण आणण्याची माझ्यावर कृपा कर आणि हेच नाम जतन करण्याकरता सत्संग दे. या 2 गोष्टी जर प्रभाव झाला तर हे नाम मुखामध्ये आल्यामुळं नामा सरिसा हरी हे हृदया माझारी तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. हे जे माझ्या अंतःकरणामध्ये असणारे षड विकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांचे बळफार सर्व सुख देई, सर्व सुख देई ही काही मागणी आहे, ही समागणी माझी पूर्ण संबंध लक्षात घ्या. महाराज म्हणतात की आतापर्यंतची सेवा माझी वरपंगाची होती, आता सेवा माझी भावशुद्ध करून घे. शुद्ध भाव म्हणजे चित्तशुद्ध कसं होईल? तर या चित्तशुद्धी करता मला तू माझ्यावर कृपा करून माझ्या मुखामध्ये अखंडपणानं तुझं नाम राहू दे आणि ते नाम जतन करण्याकरता मला सतत सत्संग दे. या 2 गोष्टी जर मला दिल्या तर याचा परिणाम काय होईल? माझं नाम तुझं नाम मुखात येण्यामुळं नाम उच्चारण केल्याबरोबर अंतःकरणातले दोष निवृत्त होतील आणि हे निवृत्त होणं म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार किंवा आसभय, चिंता, लज्जा, काम, क्रोध तोडावा संबंध यांचा संबंध तुटला की वृत्ती सहित चित्त तुझ्या पाया ठिकाणी राहील. वृत्तीचा विषय नारायण होईल आणि वृत्तीचा नारायण विषय झाल्यामुळं माझा जो काही देहाचा आटव होता तो आटव नष्ट होऊन मला तुझं सातत्यानं स्मरण राहील आणि हे स्मरण राहिलं की देहाचा विसर पडेल आणि देहाचा विसर पडला की मग मला मात्र सुखाची प्राप्ती होईल. तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळू आले. असं अभंगाचं थोडक्यात भावचिंतन आहे. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळू आले. अभंग सोपा आहे, सरळ आहे, सुटसुटीत आहे, पण बऱ्याच मंडळींच्याकडे पाहिल्यानंतर मला असं लक्षात यायला लागलंय की हे काही कळलेलं दिसत
नाही. म्हणून कळण्याकरता विस्तारित स्वरूप त्याचं पाहावं लागेल. ते विस्तारित स्वरूप पाहण्याआधी चिंतन करण्या अगोदर त्या परमात्म्याला वंदन करू आणि आपण सेवेला सुरुवात करू. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी अपुलिया मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या देवा आता ऐसा करी उपकार. देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पाभे माझा. बरे केशी राजा कळू आले. थोडीशी प्रस्तावना करून अभंगामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे तुम्हाला समजायला सोपं जाईल. थोडस अभंगाचं चिंतन अगदी सोपेपणाचं आहे, पण आपल्याला सरळ सरळ ऐकायची सवय जवळजवळ मोडलेली आहे. म्हणजे कीर्तनच ऐकायची सवय मोडल्यामुळं तुम्हाला बुवा म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे नेमकं. मला म्हणायचं तेच आहे तुम्ही जे म्हणताय तेच की आपल्याला कीर्तन सोडून बाकीचा पसारा ऐकायची सवय लागल्यामुळं अभंगावर बोललेलं कदाचित लोकांना कळत नाही. मग येर प्रकारच्या अनेक नवरा बायकोच्या गोष्टी सांगत बसलं की मग मात्र कीर्तन रंगायला वेळ लागत नाही. पण मायबाप नवरा बायकोच्या गोष्टी ऐकून कीर्तन ऐकण्यामुळं आपलं हित होईल असं संत वात्मे सांगत नाहीत. जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा हे या संतांच्या घरची. म्हणून थोडस आध्यात्मिक चिंतन कीर्तन ऐकायला बसलोय अशी जाणीव आपल्या ठिकाणी करून घ्या आणि थोडस असणारा आळस झटकून जाग व्हा. आणि काय महाराज म्हणतात हे मराठीतच मी तुम्हाला सांगणार आहे की कन्नड संस्कृत मला येतच नाही, ती तुमच्याकडे मी ठेवणार नाही. त्यामुळे थोडं लक्ष दिलं तर कळेल, नाहीतर तुमची खुशाल झोप लागेल. मग मी माझ्या वेळेमध्ये उरकून घेण्याचा प्रयत्न करून तुम्हाला जागा करेन मी. काही भिवू नका, पण थोडं लक्ष दिलं तर मात्र कळायला हरकत होणार नाही. थोडं लक्ष द्या. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला मांडायचं ठरलं तरी थोडीशी प्रस्तावना करतो. जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगामधून भगवंतासमोर मागणं मागतात. का मागणं मागतात? एरवी जर महाराजांच्याकडे बघायला गेलो तर तुकोबराय मागणीला विरोध करणाऱ्या मधले आहेत. महाराज म्हणतात हा तपस्वी त्याचे धिक जिने. जो दुसऱ्यांसमोर हात पसरतो त्याचा धिक्कार असो असे म्हणणारे तुकोबराय आज मागणीला का प्रवृत्त होतात? तर याचं एकमेव कारण मला सांगायचं अभंगाकडे यायचं ते असं की जगद्गुरु तुकोबरायांना कल्पना आहे की आमचंच अनुकरण करून पाठीमागे येणारे जी काही पिढी आहे हा परमार्थ चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. मग ह्या येणाऱ्या परमार्थामध्ये सर्वच अधिकारी असतील, सर्वांच्या ठिकाणी ब्रह्म भाव योग्यता प्रगट झाली असेल
आणि हे काहीही न मागता अगदी काही मागणे आम्हा अनुचित या बोधावरती रूढ असतील असं सांगता येत नाही. मग येणारे सर्व स्तरातील अन्य अन्य प्रकारचे जे लोक असल्यामुळं हे सर्वजण काही ना काही मागण्याचा प्रयत्न करणार आणि यांनी मागण्याचा प्रयत्न केला की हा परमात्मा त्यांना बरोबर त्या पाशामध्ये गुंतवणार. कारण देवाचा अनुभव तुकोबारायांना आहे. आतापर्यंत अनेक मंडळींनी मागण्याचा प्रयत्न केला, देवानी देण्याचाही प्रयत्न केला, पण ते मागणं पूर्ण झाल्यानंतर त्या मंडळींनी पश्चाताप व्यक्त केलेला आहे. अशा अनेक घटना आपल्याला पाहता येतात. अगदी सगळ्यात मोठी घटना सांगायची ठरली तर भगवंताचा असणारा बाप, त्यांचं नाव आहे वसुदेव. या वसुदेवांचं भागवतात आलेलं दुसऱ्या अध्यायातलं चिंतन फार गोड आहे. वसुदेव नारदाजवळ खेद व्यक्त करताना म्हणतात, अरे नारदा, तुमच्या साधूमुळेच खऱ्या अर्थानं हा परमार्थ जिवंत आहे. या देवाच्या जर नादाला आम्ही लागलो असतो तर या देवाने आमचं कधी सरळ केलं नसतं. तुम्ही भागवत काढून वाचा, तुमच्या लक्षात येईल. नारदापूर वसुदेव खेद व्यक्त करताना म्हणतात, वसुदेव म्हणतात, नारदजी, आम्ही यापूर्वी भक्ती केली आणि भक्ती करण्याच्या योगाने भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर आम्हाला मागायचं कळलं नाही. देवाने बोला म्हणल्यानंतर आम्ही सांगितलं तुम्ही आमच्या पोटी यावं. त्याच वेळेला जर आम्ही ब्रह्मज्ञान मागितलं असतं तर आम्ही मुक्त झालो असतो, पण आमचं अज्ञान नडलं गेलं. यातनं मला सांगायचा मुद्दा असा आहे, म्हणजे देवाचा बाप असून सुद्धा त्या वसुदेवाला मागायचं कळलं नाही. अगदी मोठं उदाहरण दुसरं ठेवायचं म्हणलं तरी अगदी सोप्या परिभाषेमध्ये अगदी ध्रुव बाळाला जरी आढळ पदाची प्राप्ती झाली असली तरी ते ध्रुव बाळ सुद्धा भागवतामध्ये कबुली देतात की बाबा माझं सुद्धा मागणं चुकीचं ठरलं गेलं. कारण कोणतंही पद जर प्राप्त झालं तर ते पद हे नाशिवंत आहे. जे जे कर्म धर्म नाशिवंत ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. म्हणजे वसुदेव असणारा ध्रुव बाळ हे सर्व मंडळी आपलं मागणं चुकलं अशी कबुली देतात. लांब कशाला, अगदी कौरवामधला एवढा असणारा दुर्योधन, राजकारणामधला अत्यंत धूर्त असणारा, पण याही दुर्योधनाला भगवंतानी बरोबर पाशामध्ये अडकवलं आणि त्याला असणारं बाजूला काढलं गेलं. ह्या सगळ्या गोष्टीचा मागच्या पाठीमागचा जर विचार करायला लागला तर या लोकांना मागण्याची अपेक्षा आहे, पण काय मागावं हे कळत नाही. हे तुकोबारांच्या लक्षात आल्यामुळं तुकोबारा आपणहून मागून तुमच्या आमच्या पुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही म्हणाल बुवा तुमच्या बोलण्याबद्दल आमच्या मनात थोडी शंका आहे. काय शंका आहे? तुम्हाला असं म्हणायचंय का, अहो तो जुना काळ होता, त्या लोकांचं ज्ञान झालं नव्हतं, शिक्षण झालं नव्हतं, त्यांना फारसं एवढ्या काही त्यांच्याकडे पदव्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना कळत नसेल, अडाणी लोक असतील म्हणून ते झालं असेल. पण आता कोण अडाणी राहिले सांगा? आम्ही सगळे सुशिक्षित मंडळी आहोत. आमच्याकडे सगळ्यापैकी बऱ्यापैकी ग्रॅज्युएशन पासून पुढच्या पदव्या आहेत. आम्ही कोण MA आहे, कोण BEd आहे, DEd आहे, कोण काय सायन्स क्षेत्रातल्या पदव्या असतील. असे आम्ही पदवीधर मंडळी आहोत. आम्हाला कळणार नाही असं होईल का? मग आम्हाला तरी कळतंय असं तुम्हाला म्हणायचंय का? तुम्हालाही कळतंय का नाही कळतंय हे जर शोधायचं ठरलं तर काही प्रश्न जर आपण विचारात घेतले तर आपलंही अज्ञान सिद्ध होईल. पण झाकली 1.25 लाखाची मी तुम्हाला विचारत बसू. मला सांगायचा मुद्दा कसा आहे, आपणही मागणारे आहोत, पण आपलंही कसं चुकतंय याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरणच ठेवतो आणि हा विषय मिटवतो. ऐका, काय झालं आता, कळतं का मागणं न कळतं? बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही, पण आपल्याला कसं म्हणायचं म्हणून मी तुम्हाला उदाहरण ठेवतोय. लक्ष देतं का? बघा काय झालं, एक राजा होता. आता तुम्हाला कळायसारखं बोलतो, जरा लक्ष द्या. झोपलेल्या माणसाने जरा डोळ्यावर हात फिरवा आणि पुढे लक्ष द्या. एक राजा होता. तुम्हाला कळायसाठी दृष्टांत सांगायला लागलो. बरं, एक राजा होता आणि त्या राजाचा असा विषय झाला की त्याचा येणाऱ्या पुढं काही 8-10 दिवसामध्ये वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यानं असं ठरवलं की आपल्या जनतेला, आपल्या प्रजेला आपण काहीतरी भेट द्यावी. ती भेट अशी द्यावी की आतापर्यंत पाठीमाग कोणत्याही राजानं दिलेली नसावी, अशी द्यावी की ती लोकांच्या कायम आठवणीत राहावी. मग काय द्यावी असा त्याने 2 दिवस विचार केला आणि विचारांती त्यानं असा निर्णय घेतला, आपण अशी भेट द्यावी की आपल्या या समाजामध्ये फिरणारी, समाजामध्ये मुक्तपणाने वावरणारी ही माणसंच आहेत, पण तशाच पद्धतीनं काही माणसं काही चुका झाल्या म्हणून काही लोकांना आपण कारावासामध्ये डांबून ठेवलेलं आहे, तुरुंगामध्ये डांबून ठेवलेलं आहे. ही माणसंच आहेत, शेवटी त्यांची इच्छाच आहे. मग काय करावं म्हणणं आहे तुमचं? तर आपण असं करावं की तुरुंगातली सगळी माणसं मुक्त म्हणजे सोडून द्यावी असं त्याला वाटलं. आणि मग हेच मताचं आपलं जे काही विचार विनिमयाचं जे चिंतन आहे हे आपल्या प्रधानासमोर मांडलं. प्रधानजी, माझा असा विचार ठरलाय म्हणे काय की येणाऱ्या माझ्या वाढदिवसाला या जगात आपल्या सगळ्या प्रजेला भेट द्यायची. काय भेट
द्यायची तर म्हणे या तुरुंगातली सगळी मंडळी सोडून द्यायची. आता बऱ्याच वेळेला आपल्या इतिहासात फार गंमत आहे महाराज. इतिहासामध्ये राजा असा असला की प्रधान हुशार असतो आणि प्रधान असा असला की राजा हुशार असतो. इथे सांगत असत नाही. इथं प्रधान हुशार होता, राजा लहरी होता. त्या प्रधानाने विचार केला, आता राजा बोल आणि दल हल. राजाच्या शब्दाला सामर्थ्य आहे, कारण सत्ता आहे त्याची, आता विरोध करता येत नाही. पण या राजाचं जर म्हणणं मान्य केलं तर आपल्याला जगणं मुश्किल होऊन ठरेल. का? कारण ही जी तुरुंगात गेलेली मंडळी आहेत ही काही सप्त्या करता गेलीत का? म्हणजे त्या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन आहे म्हणून त्यांना नेऊन धरून ठेवलंय. तर हे तुरुंगात जी गेलेली मंडळी आहेत त्यांचं खरं सरळ काय विशेषण आहे? ही माणसं समाजामध्ये उघड मात्यानं फिरणं हे समाजासाठी काय आहे? घातक आहे. समाजासाठी ते घातक असल्यामुळे त्या लोकांना डांबून ठेवलंय. आणि राजा काय म्हणतोय, आता ही सगळी मोकळी सोडायची म्हणजे समाजामध्ये विघातक परिणाम होणार, समाजामध्ये दुष्कृत्य निर्माण होणार, अराजकता माजणार, हे त्याचे परिणाम लक्षात घेतले. आणि त्या ठिकाणी प्रधानांनी एक डाव मांडला. प्रधानजी म्हणाले, महाराज माझी एक त्याच्या पुढची कल्पना आहे, तुम्हाला पटते का बघा. काय म्हणणं आहे बोला. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं, हे पहा, आपणहून एखाद्याला देण्यापेक्षा, आता बोल नाही का, आपणहून एखाद्याला देण्यापेक्षा त्यालाच विचारावं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे द्यावं. हे देणं मला आपण सक्तीनं देण्यापेक्षा बरं वाटतं. आता राजाच होता, लहरीच होता, त्याला पटलं ते म्हणलं बरोबर आहे म्हणे, तुमचं डोकं चांगलं चालतंय म्हणे, मला काही हे कळलंच नाही, हरकत नाही म्हणे, आपण त्यांना विचारू आणि त्यांना द्यायला ते मान्य करू. मग ठरलं महाराज. वाढदिवसाच्या अगोदर 5 दिवस सर्व तुरुंगातले कैदी कुंडलापूरच्या माळावर काय केले? गोळा केले. उगा हो म्हणा, काही भिवू नका, येणार नाही. सगळे कैदी असले सगळे महाराष्ट्रातले गोळा केले. त्या ठिकाणी राजेसाहेबांचं स्टेज मारलं. त्या स्टेजवरती राजेसाहेब, प्रधानजी वगैरे आणि काही अधिकारी बसले आणि प्रधानमंत्री असणार ते प्रधानजी उठून उभा राहिले आणि प्रस्तावनेमध्ये म्हणाले, हे पहा, सर्व लोकांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे म्हणे. महाराजांचा उद्या येणाऱ्या 15 तारखेला वाढदिवस आहे आणि महाराज त्या निमित्तानं तुम्हा सर्व मंडळींना तुमच्या इच्छित असणारी भेटवस्तू देणार आहेत. जे जया पाहिजे ते आहे रे. तुम्ही फक्त मागायचंय, महाराज त्याची पूर्तता करणार आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ज्याच्या मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता तुम्हाला जे काही अपेक्षित असेल ते तुम्ही मागून घ्या. असं महाराजांनी सगळ्यांच्या पुढे निवेदन ठेवलेलं आहे. सगळ्या लोकांना आनंद झालेला आहे, सगळ्यांनी जय जयकार केलेला आहे, टाळ्या वाजवलेल्या आहेत, महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग महाराजांनी सांगितलं, हा बोला म्हणे, आता वेळ घालवायला नको, ज्याची जी मागणी असेल त्यांनी बोलायला हरकत नाही. फक्त सुरुवात करायची, विनगऱ्यापासून सुरुवात करायची, काहीकडनं शेलगऱ्यापासून सुरुवात करायची, बरं कोणाकडनं करायची ते करा. उठून उभा राहिले, हा म्हणाले, बोला तुम्हाला काय पाहिजे. नंतर एक व्यक्ती उठून उभा राहिली, म्हणाले, महाराज तुमचा जय जयकार असो, तुमच्यासारखा राजा पूर्वी कधी झाला नाही. म्हणे तुम्ही आमचं मनोरथ पूर्ण करणार असाल तर म्हणजे आम्हाला काही फार मागायचं नाही, आम्हाला एवढंच मागायचं आहे. काय मागायचं म्हणे, महाराज आता सध्या उन्हाळा चालू होऊन 1 महिना झाला, पण या 1 महिन्यामध्ये तुरुंगातला जो फॅन आहे जो बंद आहे तसाच बंद आहे म्हणे, अजून काही सुरू झालेला नाही. आम्हाला फक्त तेवढा फॅन चांगला करून द्यावा, याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काही नको. तथास्तु. ठीक आहे म्हणते. पुढे तेव्हा तुमचं काय म्हणणं आहे? महाराज दुसरं काही म्हणणं नाही हो, गेली 2 महिने झालं चादराच धुतलेल्या नाहीत म्हणे, तेवढ्या चादरा धुवून दिल्या की बस, बाकी काही नको. तिसरा उठून उभा राहिला, तुम्हाला काय पाहिजे? महाराज एक सांगू का म्हणे, पूर्वी आम्ही बाहेर असताना आम्हाला बिडी वडायची सवय होती, मग इथं म्हणे ती उपलब्ध होत नाही, तेवढ्या बिड्या मिळाल्या की आपला कार्यक्रम संपला म्हणे. आता आपल्याला बाकीचं काही कळत नाही. आता पुढचं रात्रभर मला सांगायला कशाला सांगायचं, असं दृष्टांत संपला. ऐका, आता मी तुम्हाला विचारतो, राजा काय द्यायला तयार आहे हो? राजा काय द्यायला तयार आहे? अगदी त्या तुरुंगातनं बाहेर काढायला तयार आहे. पण बोला, तुरुंगातनं बाहेर पडायची किती जणांची इच्छा आहे? त्या राजाचं द्या सोडून, आपण तुरुंगातच आहे, तुमच्या डोक्यात आहे का? आपल्याला सुद्धा हे नरदेहासारखं निदान हाताला लागलेलं आहे, म्हणजे ही एक प्रकारची संधी आहे. आणि या संधीचं श्रेष्ठत्व असं आहे, देवाची होईन म्हणती ते होती, एवढा अधिकार दिलेला आहे. पण बोला, आपल्याला ह्याचं सुटायचं आहे का? उगाच कल्पना करा, एवढा चांगला सप्ताह केला म्हणून उद्या काला झाल्यानंतर उद्या संध्याकाळी समजा देव तुमच्या स्वप्नात आला, काय आला? देव हो म्हणा. हो का, कसं आहे तुमचं काय म्हणणं हे मला माहिती आहे. तुम्ही म्हणाल, बुवा असं कुठलं घडतंय, किती दिवस झाला मी पारायण करतोय पण असं देव स्वप्नात सुद्धा आला नाही. काय माझं एक मत आहे, मोठ्या महात्म्यांचं वाक्य आहे की कधीही माणसानं वाईट विचार करू नये. मग कसला विचार करावा? चांगलाच करावा. कितीही दुःख झालं तरी सुखाचाच विचार करावा. का करावा? याचा आध्यात्मिक कारण सांगतोय का?
कारण आपल्याला तसं त्याला शास्त्र आहे. शास्त्र असं आहे की या सृष्टीमध्ये सृष्टीचं कार्य करण्याकरता विश्वदेव नावाच्या देवता या सृष्टीमध्ये संचार करतात, फिरतात. मग ते फिरताना काय करतात, कोणही व्यक्ती काही बोलवली दिसली की त्याला आशीर्वाद देतात. तथास्तु. म्हणजे काय होतं का, आपण सहज जर वाईट बोलायला लागलो, कुठलं महाराज आमचं चांगलं आहे म्हणायला आणि त्यांनी जर तथास्तु म्हणलं तर वाटूळ व्हायला वेळ लागणार नाही. मग याच्यापेक्षा चांगलं म्हणा देव प्रसन्न झाला. तथास्तु जर घावलं तर घावलं संधीमध्ये म्हणा, देव तुम्हाला प्रसन्न झाला. आणि बोलायला लागला, बोला कुंडलापूरकर मंडळी, डोंगरसुरीकर मंडळी सगळ्यांना म्हणे मी प्रसन्न आहे, तुम्ही एवढा चांगला उत्सव केलेला आहे, बोला तुम्हाला काय पाहिजे, बोला बरं आता तुम्ही काय काय ठरवलंय सांगा मला, काय ठरवलंय. सगळी लोक पहिल्यांदा म्हणतील महाराज एक मोठा पाऊस होऊ द्या आणि एवढा उन्हाळा तेवढा काय होऊ द्या कमी होऊ द्या. काही लोक म्हणतील महाराज 5 वर्ष झालं झडती करतोय हो, पण पोराचं लगीनच जमाना झालंय, तेवढं तेवढी जुळणी लावा. काही लोक म्हणतील महाराज 10 वर्ष झालं पोरीचं लग्न होऊन पोरगंच झालं नाही हो, तेवढी जुळणी लावा, काम झालं. असलंच डोक्यात आहे तुमच्या का दुसरं काय. मला सांगा, देव प्रसन्न झाल्यावर काय मागितलं पाहिजे. देव प्रसन्न झाल्यावर देव सांगितलं पाहिजे, अन्यथा मुक्त होण्याची मागणी केली पाहिजे. पण आपल्याला मुक्त व्हायचं आहे का, तुम्हाला नाही कळत. आपल्या नावा पुढं वैकुंठवासी लागावं अशी किती जणांची इच्छा आहे, बोला बघ. माझं बोलणं कळतंय का. वैकुंठवासी कधी लावतात, तुमच्याकडे गेल्यावर नाही असल्यावर कधी लावतात. मग वैकुंठवासी लावावी अशी इच्छा आहे का आपली. मग कसं काय कीर्तनाचं ना आपलं जोडणार, लक्षात येतंय का बघा. म्हणजे याचाच अर्थ असा की आपल्याला सुद्धा साधन प्राप्त आहे पण मागायचं कळत नाही. महाराजांना याची कल्पना आहे म्हणून तर महाराज मागून दाखवतात. देव द्यायला तयार आहे ना, ए देवा तुला द्यायचं आहे ना, मग हे दे. काय दे महाराज वर्णन करतात. अनिक काही नाही मागणे, अनिक काही नाही मागणे, अनिक काही नाही मागणे, अनिक काही नाही मागणे. सुख संपत्ती राज्य धाडधणे, सुख संपत्ती राज्य धाडधणे, राज्य धाडधणे, सुख संपत्ती राज्य धाडधणे. साकडे नपणे तूज जेणे, साकडे नपणे तूज जेणे, साकडे नपणे तूज जेणे, साकडे नपणे तूज जेणे. तुझे भक्ती विना माय बापा, तुझे भक्ती विना माय बापा, तुझे भक्ती विना माय बापा, तुझे भक्ती विना माय बापा. संत संगती देई चरण सेवा, 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 संत संगती चरण सेवा. अनिक काही नाही मागणे, अनिक काही नाही मागणे, अनिक काही नाही मागणे, अनिक काही नाही मागणे.
संत संगती देई चरण सेवा 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 संत संगती देई चरण सेवा. वर्णन करता देवा तुला द्यायचं आहे ना मग एक लक्षात घे अनेक काही नाही मागणे सुख संपत्ती राज्य चाड धने साकडे न पडे तुझ जेने तुझे भक्ती विण माय बापा ए माय बापा मला भक्तीशिवाय दुसरं काहीही मागायचं नाही कारण हीच भक्ती मला कृतार्थतेला नेणार आहे. या भक्ती व्यतिरिक्त जर मी काही मागण्यामध्ये मागेल तर मी फसगत होईल कारण पाठीमागची मला यादी माहिती आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व मागणाऱ्या इतर जे जे काही मागितलं त्या लोकांचा फसवणुकीचा प्रकार झाला हे त्यांनी स्वतः करून सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आता यामध्ये फसणार नाही. तुला द्यायचं आहे ना मग भक्तीविषयी असते. मग काय भक्तीविषयी पाहिजे तर त्या भक्तीमध्ये समरस होण्याकरता त्या भक्तीचं सुख प्राप्त करून होण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्टी महाराज मागताना म्हणतात देवा आता ऐसा करी उपकार. ए देवा तुला द्यायचं आहे ना तर आता असं दे. काय दे तर देहाचा विसर पाडी मज मला या देहाचा विसर पडू दे. आता महाराज देहाच्या विसराची अपेक्षा का करतात याची अनेक कारण परंपरा आपल्याला करता येईल. एक 2-3 कारण तुमच्या पुढे समोर ठेवतो आणि अभंग मिटवण्याचा प्रयत्न करतो. एका यातला प्रस्तुत अभंगातलं सूत्र लक्षात ठेवा सिद्धांत लक्षात ठेवा. थोडासा पाठीमागचा गोषवारा घेऊन तुमच्या लक्षात देण्याकरता तुमचे जरा झोप जावई म्हणून पहिला मुद्दा जगद्गुरु तुकोबराया भगवंताकडे मागणं मागतात. का मागणं मागतात तर आपल्या सर्वांचा स्वभाव आहे आपल्याला मागण्याची अपेक्षा आहे. आपल्याला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा आहे आणि याच अपेक्षेने आपण सर्वजण परमार्थ करत आहोत. बरोबर आहे का चुकीचं आहे हो? तुम्ही सगळे मंडळी जी आला तुम्ही जे काही परमार्थ करण्याची क्रिया करता काहीही न मागता करणार काही ना काही मिळावं अशी अपेक्षाच आहे. नाही काही मिळालं तरी निदान बुवानं आपलं नाव तरी घ्यावं ही तरी अपेक्षाच आहे. म्हणजे काही ना काही मागण्याचाच प्रकार आहे. म्हणजे काही ना काही आपल्याला अपेक्षा आहे. मग काहीतरी अपेक्षा ठेवून कृती करत असताना आपली जर चुकीची अपेक्षा राहिली तर आपल्याला ती अपेक्षा पूर्ण होईल पण त्या अपेक्षेचा फायदा होणार नाही याची भूमिका महाराजांना माहित असल्याच्या योगानं महाराज आपल्या ठिकाणी आपल्या अंगावरती तुमची जबाबदारी तुमची आमची जबाबदारी घेतात आणि स्वतः मागून दाखवतात की देवाकडे मागावं काय मागावं तर महाराज सांगतात की देवाकडे भक्तीशिवाय दुसरं काही मागू नये. का भक्ती मागावी तर भक्तीशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. भक्ती हे प्राप्तीचं साधन आहे. मग आम्ही भक्ती करत असताना आम्हाला सुद्धा काही अडचणी निर्माण होतात. मग त्या भक्तीमधले जे काही लागणारे अंगभूत घटक आहेत त्या अंगभूत घटकाचीच मागणी महाराज प्रस्तुतच्या अभंगातून करताना सांगतात देवा आम्हाला एक आता असं दे काय दे की या भगवत भक्तीमध्ये जी सर्वात मोठी अडचण निर्माण होते ही अडचण अशी आहे की या भगवत भक्तीमध्ये भजन करत असताना कीर्तन करत असताना प्रवचन करत असताना आम्हाला जी एकरूपता साधायला पाहिजे ती साधत नाही. महाराज वर्णन करून सांगतात कै ऐसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. कैसी दशा याचं उत्तरार्धात महाराज दुसऱ्या रूपात वर्णन करतात नाठवोनी देह पायाचे चिंतन देह
देही लागली समाधी मूढ जन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी मानुभाव एकची सिद्ध साधकारे. ही जी काही परमार्थातली समाधी सांगितलेली आहे का हा परमात्मा जो आनंद आहे तो आम्हाला मिळत नाही देवा. का मिळत नाही तर याचं एकमेव कारण आहे की या परमार्थामध्ये जी एकरूपता राहायला पाहिजे, जे अखंड चिंतन राहायला पाहिजे ते आमचं चिंतन राहत नाही. या चिंतन न राहण्याचं कारण आम्हाला आता कळलेलं आहे. कोणतं तर आम्हाला नाठवायला देह पाहिजे, तो देह आठवतो. म्हणून देवा आता तुझ्याकडे एकच मागायचं आहे आम्हाला, बाकी काही नको. आता फक्त देहाचा विसर पाडी मज. आता देहाचा विसर पाडण्यासाठी महाराज मागणी का करतात. आता यातला एक मुद्दा असा की वास्तवामध्ये देहाचा आठव असण्यात फायदा आहे का विसर असण्यात फायदा आहे. आपण तुम्ही आम्ही मंडळी सर्वजण आठवाचं चिंतन करणारे आहे का विसराचं चिंतन करणारे आहे. आता दोन्हीचाही आपण परामर्श घेण्याचा प्रयत्न करू. आठवामुळे नेमका तोटा काय होतोय आणि विसरामुळे नेमका फायदा काय होतोय. मग आता महाराजांचा तर सिद्धांत आहे, आपल्याला अपभ्रंश करता येत नाही का सिद्धांत मोडता येत नाही एवढी आपलं सामर्थ्य नाही. महाराज ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी हे सोन्याच्या तराजूतलं बोलणं आहे. त्यामुळे इकडं तिकडं होणं अशक्य आहे. म्हणजे महाराजांचं बोलणं हे म्हणजे योग्यच आहे. फक्त आपल्या अज्ञानामुळे आपल्याला ते जरा भ्रमात्मक वाटतं म्हणून आपण जरा तपासून घेण्याचा प्रयत्न करू. देहाचा आठव झाला तर काय होतं याचं चिंतन महाराजांनी फार गोडपणानं मांडलेलं आहे. देहाचा जर आठव झाला तर परिस्थिती काय होते. ज्ञानोबरांचं एक फार गोड प्रमाण आहे, पण सारखं प्रमाण म्हणायला देत नाही. प्रमाण तोंडी बोलून जातो. उपजोनी संसारी आपुला आपण वैरी मी माझे शरीरी घेऊन ठेला. ज्ञानोबा म्हणतात वास्तवामध्ये या संसारामध्ये दुसरा कोणीच माझा वैरी नाही तर स्वतःच मी माझा वैरी आहे. कशावरून तर याचं कारण ज्ञानोबा भगोड सांगतात की या देहाते म्हणे मी पुत्रदारा धन माझे परी काळाचे हे खाजे ऐसे नेन तू गेला. काम क्रोध मद मत्सराचे निगुणे बांधला आपण नेने भ्रमी तू जैसा. मिथ्या मोह फासा शुक नळिके जैसा मुक्त परी अपैसा पडोने. ज्ञानोबा म्हणतात वास्तवामध्ये या संसारात येण्याचं कारण काय होतो. हा जीव दान दिला कशासाठी भगवत भक्ती करण्याकरता. किंबहुना जीव आईच्या उदरातून बाहेर येत असताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रतिज्ञा केली होती. कोणती प्रतिज्ञा होती हो. सगळ्या लोकांनी एकच प्रतिज्ञा केली होती. देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे. जर देवा तू या दुःखातून मला जर वेगळं काढलं, कारण मला पाठीमागचं सगळं दुःख त्यावेळेला आठवत होतं, आता आठवत नाही म्हणून आपण सगळे खुशाल आहोत. पण काय दुःख होतं मला सगळं प्रकरण बघून घ्या. मला असं गोड वर्णन करते. नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली एताची कर्म जाड तुझी मान अडकली आकांतु ते जननीये दुःखे धाय मोखली. या अवस्थेमध्ये आम्ही सगळ्यांनी देवाला विनंती केली. देवा तुला एकच विनंती आहे रे म्हणे, आता जर यातनं तू आम्हाला सोडवलं तर तुला आम्ही वचन देतो आठवीन पाय हा माझा नवस. देवा माझं नवस आहे, जर ह्यातनं तू बाजूला काढलं तर आम्ही तुझं काय करीन रात्रंदिवस तुझं चिंतन केल्याशिवाय राहणार नाही. असं मी नाही, इथं बसलेले सगळे मंडळी असं बोलूनच बाहेर आलेले आहे. आणि बाहेर आल्या आल्या देवानं विचारलं कसं काय रामभाऊ ध्यानात आहे का, ध्यानात आहे का म्हणल्या आम्ही कोहम कवा असं म्हणायला लागलो. आणि कोहम म्हणल्या देवानं आमच्या माग अहम लावून दिला. त्याचंच नाव आहे मी. या मीनं काय घोटाळा केला, या मीनं इतका घोटाळा केला की हाच मी दुःखाला कारणीभूत ठरला गेला. कसा दुःखाला कारणीभूत ठरला गेला महाराज त्याचं वर्णन करून सांगतात. गुंतलो या संसारी कैसा झालो से अंध मी माझे वाढवुनी माया तृष्णेचा बाद. या देहाला काय म्हणलं मी म्हणलं आणि माझ्या संबंधानं माझी बायको माझा मुलगा माझं घर माझं दार. आता हे माझं आहे का हो? यातलं कुठलंच माझं नाही, पण फक्त मी म्हणल्यामुळं म्हणजे देहाचा आठव झाल्यामुळं हा सगळा घोटाळा झाला. याची कल्पना साधू संतांना होती. एवढंच नाही, या मी म्हणल्यामुळं काय तोटा झाला नाळो तुकोबाराय फार गोड वर्णन करून सांगतात. येणे मज भोगविल्या खाणी.
त्यानं काय केलं, या मी म्हणून या संसाराला मिठी मारल्यामुळे काय झालं, यानंच मला काय केलं, या संसारामध्ये गुंपवलं, गुंतलो गेलो. इतकाच गुंतलो गेलो नाही तर या संसारामध्ये असणाऱ्या पाठीमागचे जे जन्म 84 लक्ष वेळी फिरायला जो काही कारणीभूत ठरलं गेलं ते एकमेव हे कारण आहे. आणि आता मला हे चांगलं कळल्यामुळं मला आता त्यात गुंतायचं नाही, म्हणून देहाचा विसर पाडी मज. तुम्हाला आम्हाला हे काय तुमचं कळलं नाही, काहीतरी याला उदाहरण आहे का तुमच्याकडे? उदाहरण सांगतो मी, लक्षात येईल. म्हणजे देहाचा आठव, देहाचं स्मरण, देहाचा संबंध दुःखाला कारणीभूत कसा ठरतो ऐका. मी तुम्हाला साधं विचारतो बघा, तुमच्याकडे माणूस मेल्यावर माणसं रडतात का? रडतात? होय असं तर होय म्हणा, नाही तर नाही म्हणा, रडतात. पण अजून एक बारकावा विचारतो, मला खरं उत्तर द्या. माणूस मेल्यावर रडतात का आपला मेल्यावर रडतात? कसं आहे? मग असं कुठं ठरलं की माणूस मेल्यावर रडत नाही? ऐका, माणूस मेल्यावर रडतात पण माणूस कोण पाहिजे? आपला पाहिजे. बघा गंमत काय झालं, पेपरला बातमी आली. काय बातमी आली की नागज फाट्याजवळ टेम्पो पलटी झाला आणि 25 माणसं ठार झाली. उगा हो म्हणा, रडतंय का कोण? नाही रडत. महाराज तो इसम पेपरला आलेले ठळक बातमी वाचतो, चहाचा आस्वाद घेतला, चहाचा भुरका मारायचा, पुढे वाचायचा कोण ड्रायव्हर होता, कोण मनुष्य होता, गाडी कुठली होती. वाचता वाचता त्याला वाटायचं लोक अगदी वाहन व्यवस्थित चालवत नाहीत आणि यांच्या असणाऱ्या दुर्लक्षपणामुळे दुर्घटना होते, मरायचं असं चालायचं असं म्हणून चहा संपवणार तेवढ्यामध्ये फोन वाजला. आणि फोन वाजल्यावर फोन उचलला, कानाला लावला, हॅलो. तर म्हणे कोण बोलतंय? अहो म्हणे पेपरची बातमी वाचली का? हो वाचली म्हणे. काय झालं? अहो त्या बातमीची 25 माणसाचा उल्लेख केला, त्यात तुमच्या सासूबाई होत्या. असं ज्या वेळेला कळलं त्यावेळेला आता पुन्हा म्हणतो का आणा एक कप चहा. असं होतं का? म्हणजे आतापर्यंत चहाचा कप चांगला चालला होता, कशामुळं? आपला त्याचा काही संबंध नाही, म्हणजेच काय होतं, आपलं कोणी नाही. आणि आता मात्र कडू वाटायला लागला, दुःख व्हायला लागलं, रडायला यायला लागलं, तर अनेक प्रकारचे उद्भव निवारायला. ह्याला कारण काय? मी माझे वाढवून. ही गोष्ट महाराज म्हणतात हे आम्हाला चांगलं कळलेलं आहे. या संसारात गुंतायला जर काही कारण असेल तर हेच कारण असल्यामुळं देवा आता मला दुसरं काही सांगू नको, फक्त एक काम कर, या देहातून मला बाजूला काढ, म्हणजे देहाचा विसर पाडी मज. हे एक कारण झालं. महाराज अजून का देहाचा विसर पाहिजे याचं दुसरं कारण सांगतो, लक्षात घ्या. परमार्थ करत असताना सुद्धा जर देह मध्ये येत असेल तर आपल्याला परमार्थ घडत नाही. बरं लक्षात घ्या, आपल्याला जोपर्यंत देहाचं भान विसर्जित होत नाही तोपर्यंत परमार्थाची साधना करता येत नाही. आमचं सोडून द्या, मोठ्यांची घटना सांगतो, विषय मिटवतो ऐका. त्या बार्शी क्षेत्रामध्ये जोघा परमानंद नावाचे एक साधू होऊन गेले. त्या जोघा परमानंदाची एक प्रसिद्ध कथा आहे, भागवता म्हणजे असणाऱ्या भक्ती विजयमध्ये कथा आहे. त्या जोघा परमानंदाची अशी घटना झाली होती महाराज. जोघा परमानंद हे सच्चे वैष्णव होते आणि ते दररोज त्यांच्या असणाऱ्या त्या भगवंताला नमस्कार घालायचे, साष्टांग दंडवत घालायचे. किती दंडवत घालायचे? तर दररोज महाराज 700 श्लोकाबरोबर गीतेचे 700 श्लोक म्हणायचे आणि प्रत्येक श्लोकाला दंडवत घालायचा. आता हे करणं किती अवघड आहे हे ज्यांना काही थोडं वाटचाल केली त्याला कळतंय. ऐकायला सोपंच आहे, काही गोष्ट एवढी सोपी नाही. महाराज 700 रोज दंडवत घालायचे, म्हणजे 700 गीतेचा श्लोक म्हणायला सुरुवात करायची. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकः पांडवा शैव किम कुरुवत संजय, असं म्हणलं की एक साष्टांग दंडवत घालायचा. असं किती घालायचे? प्रत्येक श्लोकाला तो दंडवत घालायचा. मग हा क्रम पूर्ण व्हावा म्हणून तो घरातून निघतानाच पाठाही चालू करायचा आणि दंडवतही चालू करायचा, देवाला अर्पण म्हणायचं. आणि असं त्यांचा एक क्रम चालला होता. एके दिवशीचा प्रसंग, महाराज पाऊस पडला होता आणि भरपूर चिखल झालेला होता आणि त्या चिखलामुळे सगळीकडे अस्ताव्यस्त व्यवस्था झाली होती. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी कुणीही मनुष्य बाहेर पडत नव्हता. पण हे मात्र वारकरी काय झालं होतं, नेमा नटळे निर्धारी पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी यानं बाहेर पडले आणि दंडवत घालत घालत तिथं पोहोचले. त्याच कालावधीमध्ये त्यांच्या गावामध्ये एक मोठा व्यापारी आला होता आणि त्या व्यापाऱ्याने बघितलं काय भगवत भक्ती आहे म्हणे, काय मोठा भाव आहे त्यांचा. अशाही परत्या काळामध्ये साधना बंद होत नाही, म्हणजे साधू महात्मा आहे आणि या साधूला आपण काहीतरी दान द्यावं, आशीर्वाद घ्यावा. म्हणून त्यांनी ते दंडवताचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचं जाऊन दर्शन घेतलेलं आहे. आणि दर्शनानंतर त्यांना महाराजांना काय केलं, महाराज त्या काळातली 1000 रुपये किमतीची अशी शाल त्यांना भेट दिलेली आहे आणि अंगावर घालण्याकरता काही वस्त्र दिलेली आहेत. आणि सांगितलं महाराज एवढी गरीबाची भेट करावी
त्याच्या शृंगाराकरता मी यामध्ये आपल्या परमार्थाला व्यत्यय झाला त्यावेळी त्याच्या लक्षात आलं. त्यावेळेचा भक्तगणचा भाग लक्षात घ्या. त्यांनी या देहाला दंड द्यायचं ठरवलं. एका शेतकऱ्याला ती सगळी वस्त्र अर्पण केली. त्या शेतकऱ्याचे 2 बैल घेतले आणि ते बैलाला 2 पाय असणाऱ्या त्या सोलाला आपले पाय बांधले आणि बैल हाकलून दिली. अनेक प्रकारची देहाची विटंबना करून घेतली. याचं कारण काय हो? महाराज अनुकूल सांगतात. निजपंत जे आपलं नाही देखे पुढीलाचे ओझे. जरी आपुले माता घेईजे तरी सांगे कान दड्डीचे धनुर्धरा. तस जे आपलं नाही ते जर आपल्या डोक्यावर आपण घेतलं तर काय होतं? आपल्याला त्याचा त्रासच होतो. म्हणून त्याचा मोठा तोटा कोणता होतो तर आपला जो निश पंथ आहे, मूळ पंथ आहे, तो पंथ बाजूला जातो. आणि म्हणून तर वारकऱ्यानं साधकानं कोणत्याही भानगडीत पडायच्या कामाला लागू नये. आणि सगळ्यात मोठी भानगड म्हणजे या देहाला मी म्हणणं. या मी म्हणायची जर भानगड आपल्या बाजूला गेली आणि या देहाचं जर स्वरूप आपण ओळखलं, बाबा हा देह आपला नाही, देहच माझा नाही, तर मग देहासंबंधीचा पसारा माझा असेल का? मग देह माझा नाही, देहासंबंधीचा पसारा नाही, मग माझं कोण आहे? माझा फक्त तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याशी मला एकरूप व्हायचं आहे. आणि हे एकरूप व्हायचं असेल तर हे अज्ञान रूपी भ्रांतीमुळं जे काही मला मी शरीर आहे, मी देह आहे अशी जी काही भ्रांती आहे, ही भ्रांती नष्ट होण्याकरता देवा माझ्यावर उपकार कर. देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळू आले. म्हणून तुकोबाराय भगवंताकडे विनंती करता, देवा माझ्यावर आता एक उपकार कर. कोणता उपकार कर? तर या देहाचा विसर पाड. आता देहाचा विसर पाडल्याशिवाय काय होणार नाही? देहाच्या विसराशिवाय मला सुख होणार नाही. सामान्य पद्धतीने लक्षात घ्या, आपल्याला सुद्धा व्यवहारामध्ये किंवा परमार्थामध्ये कोणत्याही गोष्टीचा आनंद जो होतो तो विसरात होतो का स्मरणात होतो? अगदी साधी गोष्ट लक्षात घ्या, खेळत असताना सुद्धा खेळाचा आनंद मुलांना होतो. कधी होतो? त्या खेळामध्ये देहभान विवर्जित होतं आणि मी कोण आहे याचा विसर ज्या वेळेला पडतो त्याच वेळेला आनंद होतो. होतो का नाही होतो? असंच आहे भजनात सुद्धा आनंद कधी निर्माण होतो? ज्या वेळेला माझ्या स्वतःचा विसर पडतो त्यावेळेला भजनात आनंद निर्माण होतो. महाराज याच मुलं देहाचा विसर पाडी असं म्हणतात. काही लोक शंका घेतील, बुवा ठीक आहे तुमचं आम्हाला पटलं, पण या देहाचाच विसर पाडल्यामुळे जर सुख होणार असेल तर या देवाकडे जाऊन मागायची काय गरज आहे? ही गोष्ट तर व्यवहारात सुद्धा पूर्ण होऊ शकते का नाही? व्यवहारामध्ये सुद्धा अनेक मार्ग आहेत देहाचा विसर पाडायचे आहेत का नाही? अगदी सगळ्यांचा प्रसिद्ध मार्ग आहे. बऱ्याच लोकांना झोप लागल्यावर काय होते हो? देहाचा विसर पडतोच आहे. बऱ्याच लोकांना उठवून जागा करला तर उठा कीर्तन संपलं आता असं म्हणावं लागतं. म्हणजे विसर पडल्यामुळेच आठवण करून द्यावी लागते ना.
म्हणजे ही तर झोपत होते. काही लोकांना बघा, काही काही अनेक मार्ग आहे, त्यातला प्रसिद्ध मार्ग आहे गांजा भक्षण करणं, मद्यप्राशन करणं. हे विसर पाडायचीच प्रकरण आहेत का नाही? मग हे मार्ग जगात उपलब्ध असताना महाराज तुम्ही देवाकडे जाऊन कशाला एवढी विनंती करायला लागलाय? तर त्याचं कारण आहे का? आणि आपण पुढे चला. हा, हे जरी मार्ग देहाच्या विसराचे असले तरी हा विसर तात्पुरता आहे, हा अखंड विसर नाही. कारण महाराजांना जो विसर अपेक्षित आहे तो बोधजन्य विसर अपेक्षित आहे. विसराचे दोन प्रकार आहेत, एक कृतीजन्य विसर आहे आणि दोन बोधजन्य विसर आहे. कृतीजन्य विसरामध्ये कायमचा विसर होत नाही, ती काही अवस्था असेल तेवढाच विसर होतो, परत आणि अटक होतो, म्हणजे परत दुःख निर्माण होतं, लक्षात घ्या. मग ते कृतीजन्य विसराची अपेक्षा नसल्यामुळं महाराजांना बोधजन्य विसराची अपेक्षा आहे. म्हणजे एकदा का तो बोध चित्तात ठसावला की मग मी कोण आहे याचा विचार न राहता माझ्या ठिकाणी मी परमात्मा आहे, मी वासुदेव आहे, या बोधावर महाराजांना आरूढ व्हायचं आहे. एक कारण असल्यामुळे महाराज या व्यवहारिक असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या उत्पत्तीचा महाराज अवलंब करत नाहीत, ते देवाकडे जातात. एक कारण. आणि दुसरं कारण असं लक्षात घ्या, हे जे काही मार्ग व्यवहारातले आहेत ते निषिद्ध मार्ग आहेत आणि साधकानं विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देवनी जाळीत कर्मफळे. निषेध गोष्टीचा त्याग शास्त्र नाही तर नाहीच, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वास्तवामध्ये मद्यप्राशन करणं, व्यवहारातल्या कोणत्या गोष्टी करणं याला शास्त्र परवानगी देत नाही. म्हणून महाराजांना माहिती आहे या सगळ्या असणाऱ्या सृष्टीचा आता तोच परमात्मा आहे आणि त्यानंच हे विश्व निर्माण केलंय, त्याच्या सत्तेनं सगळं चालतं आणि त्यानं जर ते ठरलं तर हे शक्य आहे. म्हणून महाराज देवाकडेच प्रार्थना करतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. आता महाराजांना जो विसर अपेक्षित आहे तो कशा पद्धतीचा आहे याचा विचार करायचा आहे. तो मधल्या भजनानंतर थोडे जे झोपले असतील त्यांना कृपा करून हलवून जाग करा. प्रत्येकानं चालीनंतर टाळी वाजवून एकदा भजन करा आणि 5-10 मिनिटांमध्ये तुमची सेवा मी आठवते की तो जास्त वेळ लांबवणार नाही, आंबवणार नाही, चिंबवणार नाही, पुढे जाऊन थांबवणार नाही. त्यामुळे भिवू नका, फक्त लक्ष द्या आणि चिंतनाकडे सेवाकडे प्रवृत्त व्हा. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. म्हणा देवता करी उपकार, देवता करी उपकार,
केशी राजा आले तरीच हा जीव सुख पावे माझा करीत हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कडू आले बरे केशी राजा कडू आले तरीच हा जीव पावे माझा करीत हा जीव सुख पावे माझा विठोबार कुमारी रे विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी टाळी वाजवा बोला विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी बोला पुंडली कवर आहे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमारी देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळू आले जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा समोर जी मागणी करतात त्या मागणीचं स्वरूप आपण पाहण्याचा प्रयत्न केला. तुकोबराय देवाला देहाचा विसर पाडायची विनंती करतात. देहाचा विसर पडणं का गरजेचं आहे याची काही 1-2 कारणांना आपण विचार करण्याचा प्रयत्न केला. हाच देह मी म्हणल्याच्या योगानं संसारात गुंतण्याला कारणीभूत आहे म्हणून या देहाचा विचार अपेक्षित आहे. याच मी म्हणण्यामुळं या संसारोपामध्ये 84 लक्ष योनीमध्ये आपली भ्रमंती झाली. याच्यामुळे आपल्याला या देहाच्या असणाऱ्या विसराची अपेक्षा आहे. अगदी परमार्थामध्ये भजन कीर्तन प्रवचनादी साधना करत असताना सुद्धा या साधनामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये चित्त आपलं स्थिर होत नसल्यामुळं आपल्या या ठिकाणी चित्त अस्थिर होण्याला कारण देहाचा आठवच आहे आणि या देहाच्या आठवामुळेच आमचा परमार्थ सफल होत नाही. म्हणून देवा देहाचा विसर पाडी मज. आता देहाचा विसर पाडी मज हे तुमचं आम्हाला पटलं. पाडी कसा पाडायचा याचं वर्णन राहिलेल्या महाराजांनी 4 चरणात केलं. महाराज सांगतात या देहाचा विसर पाडी मज म्हणजे ठाव देई चित्ता राखे पाया पाशी ढोबा जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी
वेळेत उरकतो. ऐका, 2-4 मिनिटाचा वेळ घेतो, जास्त वेळ घेत नाही. देहाचा विसर पाडण्यासाठी महाराज प्रक्रिया सांगतात. ह्या देहाचा विसर पाडण्यासाठी पहिली प्रक्रिया म्हणजे महाराज म्हणतात की ह्या देहाचा विसर पाडण्याकरता चित्त तुझ्या पायाजवळ देवा ठेवून घे. आता चित्त देवाच्या पायाजवळ राहायचं असेल तर त्या चित्तामध्ये असणारे जे विकार आहेत, आसमय चिंता, यांचा विसर पाडला पाहिजे. आणि यांचा विसर पाडण्यासाठी एकमेव साधन नाममुखी संत संग देही. नाममुखामध्ये यायला लागलं आणि सत्संगाची प्राप्ती व्हायला लागली की आपापच विकाराची निवृत्ती होईल. विकाराची निवृत्ती झाल्यामुळं वृत्तीमध्ये जी विन्मुक्त आहे म्हणजे बहिर्मुक्त आहे ती अंतर्मुख होईल आणि त्या वृत्तीमध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या चित्ताचे म्हणजे चित्त भगवंताच्या चरणाजवळ स्थिर करण्याचं सामर्थ्य राहील. असं महाराजांचं आठवाचं स्वरूप आहे. म्हणजे देवाच्या आठवामध्ये वृत्तीचा असणाऱ्या वृत्तीमध्ये काय आहे तर देहाचा विसर आहे. असं कुणाचं झालंय का याची अनेक उदाहरणं सांगता येतील. एकच उदाहरण सांगतो आणि विषय हा थांबवतो. लक्षात घ्या, देहाचा विसर झाल्याशिवाय भगवंताचा आठव होत नाही. किंबहुना भगवंताच्या चरणाजवळ चित्त सुद्धा स्थिर होत नाही. प्रसंग सगळ्याला ज्ञात आहे, मला त्यातला फक्त भाव सांगायचा आहे आणि सेवा टुपती घ्यायची आहे. का नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग. नामदेव महाराज ज्या वेळेला अगदी लहान वय होतं, 5 वर्षाचं वय असेल साधारणतः, आणि त्यावेळेला महाराजांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. तातडीच्या कामा दामू शेट्टी गेला. दामू शेट्टींचं एक वेळ बाजाराच्या निमित्तानं परगावी जाणं झालं आणि त्या ठिकाणी घरचा नियम होता की दररोज देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी काय करायचं नाही, महाराज भोजन करायचं नाही. घरामधल्या सर्व मंडळींनी अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचा. मग आता घरामध्ये असलेले वडीलधारी मंडळी म्हणजे दामू शेट्टी यांचं तर घरामधनं बाहेर जाणं झालं आणि जात असताना त्यांचा विषय चालला होता की आता मी घरी नसणार आहे आणि मग देवाला नैवेद्य कोण दाखवणार. आता नैवेद्य दाखवणार म्हणण्याऐवजी ते या ठिकाणी एक शब्द वेगळा वापरायचे, देवाला जीव कोण घालणार असं म्हणायचे. मग जीव कोण घालणार म्हणलं तर नामदेवरायांच्या ठिकाणी अंतःकरणात भाव प्रकट झाला आणि नामदेवराय म्हणाले, बाबा बाबा मी जीव घालतो म्हणे, मी जीव घालतो. त्यावेळेला आई वडिलांना आनंद वाटला, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं म्हणे. खऱ्या अर्थानं वारकरीची इच्छा असते मुलांना वारकरी होण्याची अपेक्षा व्यक्त करावी. तसं म्हणे, बरं झालं नामदेवा तू घालतो का जीव. हो म्हणे मी जीव घालतो. ठीक आहे हरकत नाही म्हणे, घाल जीव असं म्हणून त्या ठिकाणी नामदेवरायांच्यावर जबाबदारी ठेवली आणि दामू शेट्टी बाहेर निघून गेले. दामू शेट्टी बाहेर निघून गेले तर प्रसंग घडला महाराज. सकाळवरी नामदेवराय लवकर उठलेले आहेत, चंद्रभागेमध्ये स्नान केलेले आहे, त्या ठिकाणी असणारे सोवळे धारण केलेले आहेत, आपली काही नित्यनेमाची पूजा उरकलेली आहे आणि असणाऱ्या मातेच्या पाठीमागे आईच्या पाठीमागे त्यांनी धूम धरलेली आहे. आई आवर, देवाला जीव घालायचा आहे. देव भुक्याजला असेल, वेळ झाली, 8 वाजून गेले, 9 वाजले, कधी जीव घालायचं, कधी घालायचं, त्याची ती उत्सुकता. दररोज जायचं त्यांचा नियम होता, त्यापेक्षा लवकरच स्वयंपाक तयार करायला लावला. तो स्वयंपाकाचा असणारा काय जो नैवेद्य होता तो ताटामध्ये घेतला, त्यावरती वस्त्र टाकलं आणि नामदेवराया देवाला जीव घालण्याच्या उद्देशानं रावळामध्ये गेलेले आहेत. आता रावळामध्ये गेल्यानंतर देवाला त्यांना वाटलं खरंच देव जेवतो, हा त्यांच्या अंतःकरणात असलेला भाव आहे आणि त्यांनी देवासमोर ताट ठेवलं, तांब्या ठेवला आणि सांगितलं, देवा म्हणे आधीच आईनं स्वयंपाक करायला उशीर केलाय आणि त्यामुळं खरं सांगायचं म्हणजे तुला जीव घालण्यापेक्षा मला दुसरी अनेक कामं आहेत. त्यातलं महत्वाचं काम आहे म्हणे मला खेळायला जायचं आहे. सगळे सवंगडी माझी वाट बघत आहेत आणि पडदिशी उरकून घे बरं, माझ्याकडे म्हणे ही वेळ नाही तुला वाट बघत बसायला असं म्हणले. तांब्या ताट ठेवला आणि बाहेर जाऊन बसले. बाहेर का, कारण एक शिष्ट आहे, आचार आहे. मोठ्याही जेवढा भोजन करत असतात त्यावेळेला लहानांनी तिथं लुडबुड करू नये हा एक आचार आहे आणि या आचारापोटी महाराजांनी तिथं ते ताट तांब्या ठेवलेला आहे आणि महाराज बाहेर जाऊन बसलेले आहेत. साधारणतः जेवायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ त्यांनी जाऊ दिलेला आहे आणि त्या वेळेनंतर नामदेवराय आत गेलेले आहेत. आत जाऊन बघतात तर काय झालंय, नामदेवराय पाहतात तांब्या तसाच आहे, ताट तसाच आहे, हे विटेवर तसाच उभा आहे. हे पाहिल्यानंतर नामदेवरायला वाटायला लागलं की बहुतेक आपला काहीतरी प्रमाद घडला असावा, दोष घडला असावा, देव रुसलेला असावा, रुष्ट झालेला असावा. म्हणून त्या ठिकाणी देवाला पर्याय द्यायला सुरुवात करा. नामदेव म्हणता, देवा खरं सांगू म्हणे मी देवा हे कोणत्याही प्रकारचा प्रमाद केलेला नाही. मी खरं सांगू देवा स्नान करून आलोय. देवा मी खोटं बोललेलो नाही. देवा मी आईची आज्ञा मोडली नाही. देवा मी घरल्या वडिलांची आज्ञा मोडत नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा परिहार आहे. आता एक लक्षात घ्या, संतांच्या आचारातून परमार्थ शिकवण्याची पद्धत आहे. कारण आपण हरपले ते फावे, संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये दोष लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे आपणही देवाला जीव घातलं पाहिजे, आपल्या अंतःकरणात भाव पाहिजे. महाराज आपल्याला सगळ्यांना एकच माहिती आहे देव जेवत नाही म्हणून आपण बऱ्याच वेळा संकल्प फिरवायचं सुद्धा विसरतो. महाराज हा विषय वेगळा आहे. पण वारकऱ्यांना नेमाशी आबादी असलं पाहिजे.
अंतःकरणामध्ये अगोदर स्वभाव तयार करावा लागतो, म्हणजे आधी प्रभाव तयार करावा लागतो, त्यावेळेला त्याचा स्वभाव होतो. प्रभाव म्हणजे प्रयत्न करावा लागतो, प्रयत्नानंच देवा करावा लागतो, पहिल्यांदा असं मानावंच लागतं, त्यावेळेला आपला तो स्वभाव तयार होतो. लक्षात घ्या. नामदेवराय परिहार देतात तसं आपणही परिहार दिला पाहिजे. देवा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिवंद बुद्धी तुझं म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गाईले गीत धरेली लाज सांडिले हित. नामदेवराय असा प्रभाव देतात. नामदेवराय म्हणतात देवा मी कधीही या प्रकारची चूक केली नाही, जरी मी अन्याय केला असला तरी तुझ्यासाठी मी शरण आलेलो आहे. आणि देवा जेव बरं. आता एवढ्या बोलण्यानेही देव जेवायला तयार होत नाही, तुम्हाला ज्ञात आहे. मग पुढे प्रसंग काय घडतो, देवाच्या पुढे नामदेवराय सांगतात देवा हे पहा जर तू जेवला नाही ना मी इथून माघारी जाणार नाही. नुसता माघारी जाणार नाही, तुझ्या असणाऱ्या चरणावरती माझं डोकं फोडून घेईन असा तो ठिकाणी संकल्प प्रयत्न म्हणजे व्यक्त करतात. तरीही देव जेवायला तयार होत नाही. आता यातला बारकावा लक्षात घ्या. आता देव का तयार होत नाही याचं कारण आहे, नुसतं म्हणतात पण कृती नाही, म्हणजे अजून देहाचा विसर पडलेला नाही. तुमच्या डोक्यात येतंय का बघा. आता आपण कुठल्या स्टेपला हो, अजून आपण नैवेद्यच दाखवायला जात नाही. कसा तो म्हणता आपली स्टेप लक्षात घ्या. नामदेवराय देवापुढे जाऊन नैवेद्य ठेवतात. देव जेवतो या भूमिकेतून ठेवतात का दाखवायचा म्हणून ठेवतात? आपल्याला नैवेद्य दाखवायचा माहितीये का जीव घालायचा माहितीये? म्हणजे आपण लक्षात घ्या आपण कुठल्या स्टेपला आहे याच्यावरून ओळखावं आपल्याला काय फळ मिळेल. लक्षात येतं का बघा. नामदेवराय जीव घालायचं, नामदेवराय संकल्प करतात देवा आता जर तू जेवण नाही केलं तर मी डोकं फोडून घेईन बरं. आपण कधी म्हणलंय असं मला सांगा. आपण कधी तर देवाला म्हणले देवा आज जर तुझं दर्शन झालं नाही तर मी मरून जाईन बरं असं म्हणलंय का? आपल्या सगळ्याला पक्क माहिती आहे देव आपल्याला दर्शन देणार नाही. आपण त्याची अभिलाषा करण्यात काही अर्थ नाही. एरवी मात्र इकडं काही मिळत असेल तर आम्ही हट्ट करून घेऊ, इकडं जर बहिणीचं पैसे मिळत असेल तर आम्ही काय 5 तास काय 10 तास कीर्तन लांबून घेऊ, पण इकडं मात्र आमच्या मनात कधीही देव भेटावा असं वाटतंय का? ओ माय बाप थोडीशी कल्पना थोडीशी राग येईल तुम्हाला, पण लक्षात घ्या आपण पारमार्थिक म्हणवत असताना सुद्धा वारकरी म्हणवत असताना सुद्धा आपल्या अंतःकरणात हा भाव नाही. का नाही हो याचीच कारण अभंगामध्ये आहेत. याचं कारणच आहे आपल्या अंतःकरणामध्ये देहाचं स्मरण आहे, म्हणजेच आपल्या ठिकाणी आस भय चिंता लज्जा काम क्रोध विकार आहेत आणि या विकारामुळेच आपलं चित्त भगवंताच्या चरणाकडे आकृष्ट होत नाही. जरी आपण सगळे कीर्तनाला उपस्थित असलो, सगळेजण जरी परमार्थ करत असलो तरी मला खरं सांगा इथल्या इथं सांगायचं झालं तरी आपली सर्वांग पूर्णतेची शरणागती देवा करता आहे का हो? आता बरीच मंडळी बसलेली देहानं बसलेले म्हणजे कायिक शरणागती आहे का वाचिक शरणागती आहे? किती लोकांनी विठोवर भजन केलं म्हणजे वाचिक शरणागती आहे का? म्हणजे बघा देहानं बसलाय पण वाचेनं म्हणत नाही म्हणजे वाचिक शरणागती नाही, म्हणजे एकांगीपणा आहे. आता उभारलेली मंडळी भजनही करतात आणि उभाही आहेत म्हणजे काही की शरणागती आहे वाचिकी शरणागती आहे, पण कोण सांगावं मनात काय चाललंय महाराज? म्हणजे मानसिक शरणागती आहे असं म्हणता येत नाही. लक्षात घ्या. आता मानसिक शरणागती का नाही याचं कारणच इतकं आहे की या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये ज्या मनाची शुद्धता अपेक्षित आहे त्या असणाऱ्या दोष आहेत आणि हे दोष निवृत्त झाल्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही आणि अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय भगवंत चरणाशी पाय स्थिर होत नाहीत. नामदेव राया सुद्धा म्हणतात देव प्रगट होत नाही. पुढचा प्रसंग माहिती आहे. नामदेवांनी ओळखलं आणि ज्यावेळेला खरंच त्या कृतीवरती आरूढ झाले महाराज वर्णन करून सांगतात देह जावो अतबारावो देह जावो अतबारावो
वागतात त्यावेळेला मग देव म्हणतो उठ नामा, म्हणे आता जेवतो बरं. म्हणजे सांगण्याचा भाव लक्षात घ्या, जोपर्यंत चित्त त्या ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत देहाविषयी असणारी उदासीची भूमिका निर्माण होत नाही. देहाचा विसर पडल्यानंतर चित्त त्या ठिकाणी स्थिर होतं. अगदी नामदेवरायासारख्या महात्म्याला सुद्धा ही कृती करावी लागत असेल, परीक्षा द्यावी लागत असेल, तर तुम्हा मला सुद्धा या मार्गाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून आपण सुद्धा प्रयत्नपूर्वक या गोष्टी करण्याचा प्रयत्न. मग यासाठी करायला लागतंय काय, याची सुरुवात कुठनं करायची आहे, तर याची सुरुवात आहे नाममुखी संत संग देही. पहिला याचा प्रारंभ मुखामध्ये नाम घ्यायचा आहे. मुखात नाम गेल्यामुळे काय होईल, मग अशी मी ओवी सांगून गेलो, नामा सरिसा हरी रिघे हृदया माझारी, तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. आणि हे नाम नसे तरी मनी नसो परी वाचे तरी वसो, देह पडोया चिंतनी विठ्ठल नाम संकीर्तनी. असं जरी नामस्मरणाला आपण सुरुवात केली तर हेच नाम तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही. नामाचा आठव केल्याबरोबर कामक्रोधादी विकार एका जनार्दनी गीती गातका, एका जनार्दी गाता हरीचे नाम निमाली इंद्रिय विषय विसरली काम. म्हणजे या ठिकाणी कामक्रोधादी विकार नष्ट होतील आणि या विकाराच्या कारण अंतकरण शुद्ध होईल आणि या शुद्ध अंतकरणाचा परिणाम भाव प्रगट होईल आणि या भावनेच्या योगानं चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहील. आणि एकदा चित्त भगवंताच्या ठिकाणी गुंतलं गेलं की मग मात्र देहाचा आठव राहणार नाही. हीच अवस्था तुमच्या माझ्या जीवनामध्ये भगवंतांनी कृपा करून आणावी. आपल्या या अंतकरणामध्ये विकाराचं नष्टीकरण व्हावं आणि आपल्या अंतकरणात विकार नष्ट होऊन अंतकरणात शुद्ध भाव प्रगट व्हावा आणि या शुद्ध भावनेच्या योगानं भगवंताच्या चरणी चित्त स्थिर राहावं आणि देहाचा विसर पडून आपल्यालाही महाराजांना जो आनंद उपभोगता आला तो आनंद उपभोगायला यावा. एवढीच भगवत चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. किंवा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, एत माझे जीवरले पायी कपन. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगवत युक्ती. नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, मज क्षमा करणे संती नोहे अंगवत युक्ती. तुमच्या कृपेची पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. म्हणा चाल.